त्याच्या आईला एवढा वैताग आला की साहेब मला. बायको लय त्रास दिला मला, लय म्हणजे भयानक त्रास दिला भाऊ मला. सांगाल तुम्ही लवकर लग्न करू नको. तू सांगालतास लवकर लग्न करू नकोस म्हणून. लावून दिलास तू, ओळख करून दिलास तू, घरात सांगितलास तू, तिच्या घरात सांगायला पण गेलतास तू, ठरवा होतास तू, सह्या करा होतास तू, सगळं तू लावलास वाटलं माझं. आणि मला सांगायला तू म्हणल्यावर झाले म्हणल्यावर तेवढं त्रास सहन करून घ्यायचा जरा. होय त्रास सहन करून घ्यायचा. आणि गळपाट लावायला राहिलाय माझा त्रास नव्ह ह्यो. ही बायको नव माझी, ही की नाही राक्षसी नाही, राक्षसीन. रोज सकाळी उठले की असं करतात. काय करू मला समजा जीवनात या. प्रेमानं बोलायचं रे आपण. अरे त्यामुळे त्याला केवढं पण सरळ करायला तेवढीच नाही, म्हणून प्रेमानंच बोलायचं. अरे तर माझा मनका वाकाई पाळी आली की रे, तर घर सोडून जातो बघ. मी माझ्या घराला जातो, माझं घर आता हुडकणार मी. ती सारखं म्हणते ना मी तिच्या घराला जाणार, मी तिच्या घराला, मी माझ्या घराला जातो. माझं घर कुठे बघणार मी आता. बस मला नको आहे संसार फिवसार. संसाराच्या आईला लावतात गाढव. देव तू लग्न तुला ती दुसरी कोण गावलं नाही. पोरग्या संग लग्न केलं असतं सुखा समृद्धीचा संसार झाला असता. तिची कपडे मला बसले, ती माझी कपडे त्याला बसली, ती तिची चड्डी मला बसली, ती दोघांचे एक समत झालं असतं. टायमावर जेवण देत नाही का काय. जेवणात बाबतीत तू सांगायला तिथं तू. अरे काय तुला सांगू, सकाळी भाकरी करत्या, ह्याव मोठी भाकरी, ह्याव दगड बरा दगड असं मारलास की नाही तलावर असं 5-6 गोलगडे खायचं असली भाकरी करत्या. भाकरी म्हणावी ती. आम्हाला काय सांग, काय ढोरा हिला राखाय जायला लागते काय, रानात हिला काय भांगलाय जायला लागते सांग बघू. असतंय काय तर असतंय पोरींचं. बरं भाऊ मला हे का वाटत माझी पिरियड झाली, मला चॉकलेट हवं, मला डार्क चॉकलेट हवं. अरे काय गरज आहे. माझं पण असंच आहे रे, मी कोणाला सांगू सांग. बचाव, बस करून